नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय क्रमांक 10 ब्रह्मा विष्णू संवाद. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, कामदेवाचे सर्व प्रयत्न विफल झाल्याचे पाहून माझा गर्व नाहीसा झाला. काय करावे हेच मला सुचेना. निर्विकार मनाला वश ठेवणारे आणि योगपरायण भगवान शंकर कोणत्या उपायाने एखाद्या स्त्रीला आपली सहधर्मचारिणी बनवतील या एकाच प्रश्नावर मी सातत्याने चिंतन करत होतो. तेव्हा मी भक्तिपूर्वक श्री विष्णूंचे स्मरण केले, त्यांची मनःपूर्वक स्तुती केली. माझी करुणा वचने ऐकून ते तात्काळ प्रकट झाले. चतुर्भुज, कमलनयन, हातात शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले, श्यामल वर्णाचे, पितांबर नेसलेले, सर्वांचे आश्रयस्थान आणि भक्तवत्सल अशा श्रीहरींना पाहून माझ्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. मी सद्गदित झालो. त्यांची वारंवार स्तुती करू लागलो. त्या स्तुतीने ते फारच प्रसन्न झाले व मला उद्देशून म्हणाले, हे महाप्राज्ञ, हे विधाता, तुम्ही कशासाठी माझे स्मरण केलेत? तुम्हाला कसले दुःख आहे ते सांगा, मी त्याचे निवारण करतो. त्यासाठी तुम्हाला विचार करण्याचे कारण नाही. मी एक दीर्घ निश्वास टाकला व म्हणालो, हे विष्णू, माझी हकीकत ऐका आणि माझे दुःख दूर करा. भगवान रुद्रांना मोहित करण्यासाठी मी कामदेवाला पाठवले होते. त्याच्या समवेत रती, वसंत आणि मारगणही होते. त्यांनी तेथे जाऊन पुष्कळ प्रयत्न केले, पण ते सर्व निष्फळ झाले. माझे बोलणे ऐकून शिवतत्वाचे उत्तम ज्ञान असलेले श्रीहरी म्हणाले, लोकस्रष्टा ब्रह्मन, तुम्हाला असे करण्याची बुद्धी का झाली? मला सगळं खरं खरं सांगा. मी म्हणालो, हे देवेश, तुमची माया संपूर्ण विश्वाला व्यापून आहे. सर्व जग तिच्या अधीन आहे. ती सर्वांना मोहात पाडते. त्यांना सुख दुःखे भोगावयास लावते. तिनेच मला या पापाचरणासाठी उद्युक्त केले आहे. सृष्टीच्या प्रारंभी मी दक्षाधिक 10 मानसपुत्र उत्पन्न केले. वाणीद्वारे एक सुंदर कन्याही उत्पन्न केली. तिला पाहून मला मोह झाला. तेव्हा रुद्रदेवांनी माझा व माझ्या पुत्रांचा फार धिक्कार केला. ते स्वतःला मोठे ज्ञानी, योगी, भोगरहित, इंद्रिय दमन करणारे आणि परमप्रभू समजतात. माझा पुत्र असूनही त्यांनी सर्वांसमक्ष माझी जी निंदा केली त्याचे मला फारच दुःख होत आहे. ते एखाद्या स्त्रीचा पत्नी म्हणून स्वीकार करतील तेव्हाच माझे दुःख दूर होईल, म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. माझे मनोगत जाणून श्रीहरींना हसू आले. ते म्हणाले, हे विधी, तुम्ही सृष्टीकर्ते आणि वेदवक्ते आहात, तरीही मूढमती कसे झालात? शिवजींना सामान्य देवता मानून त्यांच्याशी द्रोह करू नका. तुमच्यामध्ये ही दुष्ट वासना कोठून आली? तुम्ही रुद्रदेवांना आपला पुत्र समजता काय? तुम्ही माझे म्हणणे ऐका. वेदशास्त्रांनी शिवजींविषयी जो सिद्धांत मांडलेला आहे तोच मी सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या भ्रमाचे निराकरण होईल. शिव हे सर्वांचे कर्ता, भर्ता, पालक व हर्ता, संहारक आहेत. ते परात्पर, परब्रह्म, परेश, निर्गुण, नित्य, अनिर्देश्य, निर्विकार, अद्वितीय, अच्युत, अनंत, सर्वांचा अंत करणारे, सर्वांचे स्वामी, सर्वव्यापी परमात्मा व परमेश्वर आहेत. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय करणारे, त्रिगुणांना आश्रय देणारे, त्रिगुणांच्या पलीकडचे, ब्रह्मा, विष्णू, महेश या विविध रूपांनी प्रसिद्ध मायेमुळे भेदयुक्त प्रतीक होणारे, मायारहित, मायेचे स्वामी, स्वयंभू, चतुर,
सगुण, स्वतंत्र, आत्मानंद स्वरूप, आत्मारामातच तल्लीन होणारे, निर्विकल्प, निर्द्वंद्व, भक्तांच्या अधीन राहणारे, सुंदर विग्रहाने सुशोभित, योगी, योगपरायण, योग मार्गदर्शक, गर्वहारक, लोकेश्वर आणि दीनदुबळ्यांविषयी अत्यंत वात्सल्य असणारे आहेत. तुम्ही त्यांना शरण जा. सर्वात मना शंभूंचे भजन करा. त्या योगे संतुष्ट होऊन ते तुमचे कल्याण करतील. हे ब्रह्मन, शंकरांनी एखाद्या स्त्रीचा पत्नी म्हणून स्वीकार करावा असे तुम्हाला वाटत असेल तर गौरीला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने शंभूंचे स्मरण करून उत्तम तप करा. त्या कामनेचा संकल्प हृदयात ठेवून शिवादेवीचे ध्यान करा. ती देवेश्वरी प्रसन्न झाली तर सर्व काही तुमच्या मनासारखेच होईल. ती शिवा कोणाची तरी कन्या होऊन अवतार घेईल आणि लवकरच महादेवांची पत्नी होईल. तुम्हाला दक्षाला तप करण्यास सांगा वे लागेल, म्हणजेच तो शंकरासाठी पत्नी उत्पन्न करण्यास समर्थ होईल. शिव आणि गौरी निर्गुण परब्रह्मस्वरूप असूनही स्वेच्छेने सगुण साकार होतात. भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. हे विधी आपल्या शक्तीसह सुंदर लीला विहार करणाऱ्या निर्गुण शिवजींनी स्वेच्छेने सगुण होऊन मला व तुम्हाला उत्पन्न केले. तेव्हा आपल्या दोघांच्या प्रार्थनेवरून त्यांनी काय सांगितले होते त्याचे स्मरण करा. तुम्ही मायेच्या अधीन होऊन ते सर्व विसरलात काय? उमेसहित प्रकटलेल्या त्या अविनाशी महाप्रभूंनी तुम्हाला सृष्टी कार्य करण्याचा आदेश दिला आणि माझ्यावर तिचे पालन करण्याची जबाबदारी सोपवली. मग त्यांनी हसून आकाशाकडे पाहिले व म्हणाले, विष्णू, माझे उत्कृष्ट रूप या विधात्याच्या शरीरातून रुद्र रूपाने प्रकट होईल. तो माझ्यासारखे स्वरूप व सामर्थ्य असलेला माझेच पूर्ण रूप असेल. तुम्ही दोघांनी नित्य त्याचीच पूजा करावी. तो तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करेल. तो जगाचा प्रलय करणारा होईल. तो सर्व गुणांचा द्रष्टा व उत्तम योगाने चे पालन करणारा असेल. उमेची ही 3 रूपे होतील. त्यापैकी लक्ष्मी ही तुझी पत्नी होईल. सरस्वती ही ब्रह्मदेवाची आणि पूर्ण रूपा सती ही रुद्राची पत्नी होईल. त्यानंतर आपल्यावर कृपा करून भगवान महेश्वर अंतर्धान पावले. त्यांच्या आज्ञेनुसार आपण नेमून दिलेली कार्ये करू लागलो. यथावकाश आपण विवाह केले आणि सुखी झालो. भगवान शंकर रुद्र रूपाने अवतीर्ण झाले. ते कैलास पर्वतावर निवास करू लागले. आता शिवा देवी सती नावाने अवतीर्ण होणार आहे. तिच्या निर्मितीसाठी तुम्ही योग्य तो प्रयत्न करा. नारदा, अशा प्रकारे मला योग्य ते मार्गदर्शन करून भगवान विष्णू अंतर्धान पावले. त्यांच्याकडून मला माझे दुःख निवारण करण्याचा उपाय सापडला होता. त्यामुळे मला फारच समाधान वाटले. अध्याय 10 समाप्त.